लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 8 मार्च रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. माझ्या सगळ्या मैत्रिणींना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज रविवारचं औचित्य साधून महिला दिनानिमित्त काय खास करणार आहात मला कमेंटमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींनी सांगायचंय. तर बघा, आजचा खेळ बराच छान रंगलाय बरं का. काल आपण पाहिलं होतं जीवाला काही जमलं नाही नंदिनीची मूठ सोडवायला बराच प्रयत्न केल्यावर. आज पारची मजा मजा दाखवली आहे त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय जीवा म्हणत असतो बडे भैया आता तुमचा नंबर आहे. आता पार्थ लगेच तिथून उठतो आणि म्हणतो नको बाबा आम्हाला प्रेशर आलंय. तिथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. जरा गंमत जम्मत चालू आहे. सगळेजण आरडाओरडा करतात अरे ए कुठे चालला. बळजबरी त्याला तिथे बसवतात बरं का सगळेजण. आज जरा ओव्हर झालंय पण मजा आली आहे बघताना. युगंधर म्हणतो काय रे पार्थ दादा तुला काय वॉशरूम प्रेशर आलंय. मिथुन काका म्हणतात घेणार ना प्रेशर. अरे बायको घेणार आहे ना त्याची विकेट. मानिनी म्हणते ए पार्थ मोठा आहेस तू हरून चालणार नाही. आता वसू आत्या म्हणतात मानिनी पार्थ माझा यू जिंकेल यू काय रे पार्थ. मानिनी म्हणते हो की काय. जीवा म्हणतो म्हणजे काय असं असं. पार्थ म्हणतो ए तुम्ही सगळे मला झाडावर नका चढू मला फोकस करू द्या. काव्या म्हणते करा ना करा फोकस करा. करायचं आहे ना फोकस. जेवढा फोकस करायचा आहे तेवढं करा पण तुम्ही लक्षात ठेवा बरं का मी मूर्ख नाही बनणार. पार्थ म्हणतो बोक्याला फिसकारता येतं बरं. जीवानं मागून बॅकग्राऊंड म्युझिक देतोय बरं का म्हणजे काय. काव्या म्हणते मांजरीला पण नख मारता येतात बरं का. पार्थ घाबरून म्हणतोय आई आई हिला बघ ना ही हाणामारीच्या गोष्टी करते. मानिनी आपलं मस्त एन्जॉय करते बरं का. नंदिनी म्हणते काय पार्थ इतक्यात घाबरलात माझ्या बहिणीला. जीवा म्हणतो ए बडे भैया काही घाबरला नाही माझा बडे भैया. ए बडे भैया तू लढ बिंदास लढ मी आहे ना तुझ्या पाठीशी. हाय काय नाही काय. काव्या म्हणते चला करते आता सुरुवात. आता या पार्थला ते हार्ट काढायचंय ना काव्याच्या मुठीतलं. पार्थने बरीच चिटिंग केली आहे बरं का प्रेक्षकांनो. काव्या म्हणते चला चला काढा आता. रम्या म्हणते थांब थांब 1 2 3 स्टार्ट. पार्थ आता एवढी नाटकं करतो त्या काव्याला गुदगुल्या काय करतो काय काय करतो. चिटिंग करायचा प्रयत्न करत असतो. काव्या म्हणते पार्थ चिटिंग नाही करायची. सगळे आरडाओरडा करतायत एन्जॉय करतायत. याने अक्षरशः म्हणजे ते हातातून खाली पडतं काव्याच्या आता ते हार्ट. तेव्हा तिने ते पायाशी दाबलेलं असतं. पार्थ तिचा पाय असा वर करून ते हार्ट काढतोय बरं का. शेवटी काव्याने त्याला हुलकावणी दिलीच आणि ते हार्ट तिच्या हातात घेतलंय. आता म्हणते कशी चला चला आता दाखवा बरं हे हार्ट काढून. पार्थ म्हणतो काय मेरी बिल्ली मेरी से म्याव. जीवा म्हणतो काय यार बडे भैया. पार्थ म्हणतो बडे भैया काय बडे भैया. ए चल मी हातात तरी आणला होता तो हार्ट. जीवा तुला काही जमलं तरी का. आता काव्या म्हणते हो का देशमुख दाखवा ना परत एकदा मूठ उघडून दाखवा. यावेळेला चिटिंग केलं ना तर बघा. लगेच पार्थ म्हणते आईला बघ ना हाणामारीच्या गोष्टी करते. ती त्याच्या अंगावर धावून जाते ना म्हणून. आता लगेच काव्या म्हणते आता का घाबरताय आईच्या पदराशी लपताय. हिम्मत असेल तर ही मूठ उघडून दाखवाच. जीवामध्येच म्हणतो मला ना तय्यब अलीला विचारायचंच आहे काय खाऊ घालून या पोरीला मोठा केलाय. आता बघा नंदिनी म्हणते पार्थ शक्तीपेक्षा युक्ती वापरा तरच आमच्या मोहितेच्या मुलींना तुम्ही मात देऊ शकाल. जीवा म्हणतो माझ्यासारखं. काही झालं की जीवा आपलीच लाल करतो बरं का. गंमत जम्मत. जीवा म्हणजे या मालिकेचं चैतन्य आहे. आता पार्थने ना एक मस्त भन्नाट आयडिया लढवली आहे. पार्थ हळूच काव्याच्या गालावर अशी फुंकर मारतो आणि जरा जास्तीत जवळ जाऊन फुंकर मारतो बरं का. आणि त्यामुळे काव्या थोडीशी डिस्टर्ब होते आणि तिच्या हातातलं ते हार्ट खाली पडतं आणि पार्थ ते हार्ट बरोबर घेतो त्याच्या हातामध्ये. हे बघून रम्याला फार जेलसी होत असते बरं का प्रेक्षकांनो. पण बघणारे मात्र जरा लाजेने चूरचूर झालेत. पण आता हार्ट मिळवल्यानंतर पार्थचा आनंद गगनात मावत नाहीये. इथे त्यांनी बॅकग्राऊंडला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं टायटल सॉन्ग ऐकवलंय. पार्थ आता काव्याचं हात असा हातात घेतो आणि तिचे लाड करतो. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. म्हटलं ना प्रेक्षकांनो मगाशी जरा ओव्हर झालंय पण ठीक आहे चलो मालिकेच्या प्रेमात आहोत आपण इतना तो चलता है. आजकाल असाच जमाना आहे प्रेक्षकांनो. बघणारे लाजतात पण काय बोलणार. पण आता रम्याला मात्र खूप जेलसी झाली ना. आता इथे सगळे देशमुख बॉईज जल्लोष करतायत साजरा कारण त्यांना ते हार्ट घेता आलं ना. आता रम्या म्हणते चला देशमुख बॉईज जिंकले आणि नंतर सगळेजण असे जल्लोष साजरा करतात. पार्थ पण त्यांना जॉईन करतो. मग रम्या म्हणते चला देशमुख बॉईजने बाजी मारली तर. मानिनीजवळ दोन्ही सुना अशा येतात आणि आता मानिनी त्यांचे लाड करते.
पार्थ म्हणतो ऐ. मानिनी म्हणते की यासाठी माझ्या सुनांनी पार लोटांगण घालायला लावलं बरं का पोरांना. ही जीवा आगाऊ काय म्हणतो माहिती का, आई यासाठी ना त्याचं उत्तर मी तुला तुझ्या म्हातारपणी देईल. मानिनी आता त्याला हाणायला त्याच्या मागे धावते बरं का, आणि सगळेजण कोरस देत असतात आरडाओरडा करून. मानिनी धरतेच त्याला, म्हणजे पाठ धरतो जीवाला आणि मानिनीला म्हणतो हाण आई हाण. शेवटी सगळे दमले. मिथून काका म्हणतात रम्याला, अय रम्या, आय लाईक दिस, आय लाईक दिस. अगं आता इथून पुढे काय, या पोरींनी आपल्या पोरांना तंगवलं नाही. असा कोणता खेळ आहे की अशा एखाद्या खेळामध्ये या पोरींना हे पोरं त्रास देतील, म्हणजे खेळात ग. रम्या लगेच म्हणते आहे ना, ढॅन. ही बघा काजू कतली. आता सुरुवात होतीये दुसऱ्या गेमला. यातली एक एक काजू कतली घ्या बरं जीवा आणि पार्थ. आता बघा प्रेक्षकांना लगेच जीवा म्हणतो बरं झालं सांगितलं मला काजू कतली आहे. सगळे हसायला लागतात. रम्या म्हणते आता ही काजू कतली तुम्ही आपापल्या बायकांच्या हातात द्या. जीवा म्हणतो ऐ काय ग रम्या, तू काय आम्हाला हरवण्याचा प्लॅन करते का. रम्या म्हणते अरे बाबा तसं नाही, तू दे तरी आधी काजू कतली. जीवा म्हणतो अय रम्या, आमचा गेम नाही करायचा. रम्या म्हणते नाही रे बाबा, गेम नाही करायचा आहे, ऐका माझं, ती काजू कतली द्या बरं बायकांच्या हातात तुमच्या. जीवा आणि पार्थ म्हणतात चला दिली. मग आता नंदिनी आणि काव्या ती हातात धरतात. रम्या पुढचा गेम समजवते. ऐका प्रेक्षकांनो, या गेममध्ये मजा आहे. रम्या म्हणते आता तुम्ही दोघांनी तुमचं तोंड घट्ट असं बंद करायचं. हे असं या दोघींनी कशी मूड बंद केली होती मग अशी अगदी तसं. जीवा म्हणतो अच्छा. रम्या पुढे म्हणते नंदिनी आणि काव्या, तुम्ही दोघींनी तुमच्या नवऱ्याचं तोंड उघडून तुमच्या हातातली काजू कतली त्यांना भरवायची आहे. लगेच जीवा म्हणतो अच्छा, इतकं सोपं आहे काय. मग आता थोडा गेम कळलाय बरं का यांना, म्हणजे या दोघीही नवऱ्यांनी मनवायचंय या दोघांना तोंड उघडायला. हे दोघं काही तोंड उघडणार नाही आहेत. मग नंदिनी आणि काव्या म्हणतात आम्ही दोघी तयार आहोत. लगेच जीवा आणि पार्थ तिथून गायब झाले असं दाखवलं बरं का. नंदिनी आणि काव्या म्हणतात अरे अरे कुठे गेले हे दोघे जण, कुठे गेले. हे दोघे जण तिकडे बसलेले असतात डिनरच्या टेबलावर. आता या दोघी पुन्हा त्यांच्या मागे मागे पळतात. जीवा आणि पार्थ म्हणतात आम्ही इथे आहोत. सगळेजण मागे वळून बघत असतात आणि हसत असतात यांना. जीवा आणि पार्थ तिथे बसलेत बरं का. नंदिनी आणि काव्या धावतात त्यांच्या पाठीपाठी आणि त्यांच्या तोंडात ती काजू कतली भरवत असतात जबरदस्ती. पण ते दोघे काही तोंड उघडायला तयार नाही आहेत. आता कसं बरं त्या दोघांनी तोंड उघडलं असेल तर बघा, हीच तर खरी मजा आहे. आता खूप वेळ प्रयत्न करतात. मागे असं बॅकग्राऊंड म्युझिक दाखवलंय. या दोघीही त्यांच्या पाठीपाठी बरंच धावतात बरं का. पण काही केल्या जीवा आणि पार्थ काही बाई तोंड उघडे ना. नंदिनी आणि ही काव्या वैतागतात बरं का. विक्रम म्हणतात ए काय चाललंय रे, कशाला त्रास देतात पोरींना. काव्या आणि नंदिनी आता गुदगुल्या करतात बरं का. मग पार्थ आणि जीवा म्हणतात चिटिंग नाही करायची, चिटिंग नाही करायची. मानिनी म्हणते मग अशी कशी केली तुम्ही चिटिंग हा. विक्रम म्हणतात ए चला रे तोंड उघडा रे. पण हे दोघेही तोंड घट्ट ठेवून असे करत असतात बरं का. आता सगळेजण म्हणतात उघडा रे उघडा. मग नंदिनी आणि काव्यानं जरा लाडीगोडी लावतात बरं का. काव्या म्हणते ओ उघडा ना बोक्या, तोंड उघडा ना, काजू कतली भरवते ना तुम्हाला. नंदिनी पण म्हणते ओ जीवा, तुमची नंदू डार्लिंग तुम्हाला काजू कतली खाऊ घालते. मागून हे सगळे म्युझिक देतात बरं का बॅकग्राऊंड. ओ चिडवतात. मग लगेच जीवा तोंड उघडणार असतो बरं का. पण लगेच म्हणजे भावना विवश होणार असतो तो, पण पुन्हा तोंड बंद करतो. काव्या गुदगुल्या करत असते बरं का या पार्थला आणि म्हणत असते. काव्या आता पार्थला लाडीगोडी लावत म्हणते नका ना असे करू पार्थ, खा ना माझ्या हाताने काजू कतली. बघा हां, तुमच्या हाताने जर ही चिडकी काव्या पटली तर तुम्हाला खावी लागेल काजू कतली. असं म्हणून ती बरीच झटते बरं का पार्थला. म्हणजे असे हात धरतायत ते काय काय करतायत बघा तुम्ही. आज मजा येईल टी व्हीवर बघायला. पण पार्थ काही तोंड उघडे ना. आता लगेच युगंधर म्हणतो अरे वहिनी त्यांचं नाक दाबा मग ते तोंड उघडतील. काव्या खरंच नाक दाबायला लागते बरं का. जीवा आता युगंधरला खुणवत असतो ए हाणू का तुला म्हणून. भावाची गंमत चालते ना तशी. मानिनी म्हणते ए गधड्या तू कशाला मध्ये पडतोय त्यांच्या. काव्या म्हणते काय बाई सासूबाई, तुमच्या पोरांना बायकोसमोर तोंडही उघडता येत नाहीये. आता या दोघी जणी एक छान ट्रिक वापरतात बरं का यांचं तोंड उघडायसाठी. पण ते काही तोंड उघडे ना. शेवटी नंदिनी म्हणते नाही का काव्या, तोंड शिवल्यासारखं केलंय बाई यांनी. लगेच आता विक्रम म्हणतात ए काव्या अजिबात तोंड घशी पडू नका पोरींनो तुम्ही. मानिनी म्हणते ओ तुम्ही गप्पा बसावं विक्रम, कशाला तुम्ही त्यांच्यामध्ये बोलताय. आता बरीच झटापटी करतात हे पोरं बरं का.
काव्या आता चिडते बरं का आणि धमकी देते या पारच्या कानात, ओ देशमुख तुम्ही तोंड उघडताय की नाही, मी सरळ भाषेत विचारते तुम्हाला. नंदिनी पण जीवाला अशी विचारते, ओ जीवा उघडा तोंड. आता या दोघी बळजबरी करत असतात पण ते दोघे काही तोंड उघडे ना बाबा. नंदिनी आता शेवटी म्हणते, ओ लाडाने देते नाहीतर खा. जीवा तोंड उघडून म्हणतो नाहीतर काय. नंदिनी पटकन त्याच्या तोंडात ती काजू कतली घालणार असते बरं का, पण काही केल्या बाई या दोघींना जमेच ना. काय करावं बरं. काव्या आता ट्रिक वापरते. कशी हाक मारता तुम्ही सांगा बरं मला देशमुख. काव्या अशी हाक मारता का, सांगा ना सांगा ना. लगेच विक्रम म्हणतात, पोरी पण आपल्या सव्वा शेर आहेत पोरं शेर आहेत तर. नंदिनी म्हणते, नाकात दम केलाय बाई यांनी. आता काव्या म्हणते, अगं नाक दाबून तोंड उघडता येतं देशमुखांच्या सुनांना असं म्हणून या त्यांच्या पाठीपाठी बराच वेळ धावतात पळतात, दमून जातात, सगळे यांना हसत असतात. शेवटी या थकून भागून बसल्यात एका ठिकाणी. आता या मानिनी विक्रमला म्हणतात, हे घ्या काजू कतली, आणि त्यांना चुकवत असतात बरं का, आणि म्हणत असतात तुम्ही नाही खायचंय गोड. विक्रम म्हणतात, अगं ते कोण आलं बघ तुझ्या माहेरचं. त्यांना चुकवून विक्रम काजू कतली खातात. पण आता मानिनी म्हणते, माझ्यासाठी होती ती का खाल्लीत. आता इकडे काव्या दमली आहे बरं का, आणि काव्या म्हणते, ए रम्या ऐक ना, आम्ही काय म्हणतो, ही काजू कतली मी आणि नंदिनी खाऊन टाकू का, प्लीज प्लीज. नंदिनी म्हणते, हो न गं बाई रम्या, आम्ही खाऊन टाकतो. अगं यांच्या मागे धावून धावून आम्हाला भूक लागली आहे. मग वसुआत्या म्हणतात, नाही नाही तुम्ही नाही खायची, त्या दोघांना भरवायची. जमत नसेल तर हार मान्य करा. रम्या म्हणते, हो हो मान्य करा, तुम्ही हारलाय, बॉईज जिंकून जातील. लगेच नंदिनी म्हणते, अगं असं काय करते यार रम्या, बघ ना कसे आडलेत जीवा. काव्या म्हणते, ताई बघ ना, तुला सांगते एक काळ असा होता की माझा बोका श्रीखंड खाण्यासाठी माझ्या मागे मागे यायचं ग. मी श्रीखंडाची वाटी म्हणजे बघ ना कसे ऐकत नाही आहेत. काव्याने आता ही ट्रिक लावली आहे बरं का प्रेक्षकांनो, बघा आता मजा येते. नंदिनी म्हणते, हो ना जीवा पण असेच आहेत, हे त्रास देत आहे आणि मी सहन करेल असं नाही होणार. जीवा वाट बघा. नंदिनी असं म्हटल्यावर काव्या पण म्हणते, नाहीतर काय, मी पण आता हजी हजी करणार नाहीये. आता हे असे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत. नंदिनी आणि काव्या आता कशी ट्रिक करतात बघा. काव्या म्हणते, ए ताई आपण आधीसारखं दोघी एकत्र एका खोलीत राहूयात का ग. आता नंदिनी म्हणते, अगो एका खोलीत कशाला, आपण दोघी बहिणी बहिणी जाऊ ना हनीमूनला. ये जादा हो गया प्रेक्षकांनो. आता हे दोघंही मोठ्याने ओरडतात काय, आणि या दोघी पटकन यांच्या तोंडात ती काजू कतली भरवतात. जिंकल्या की नाही या दोघी जणी ट्रिक वापरून, याला म्हणतात हुशारी. मग काय आता जल्लोष साजरा करण्यात येतोय, पुन्हा मजा येते, कोरस चालू आहे. मग रम्या डिक्लेअर करते, या स्पर्धेच्या विजेत्या आहेत देशमुखांच्या सुना. पार्थ आणि जीवा आता असे रुसून बसलेत बरं का, फुगून बसलेत. हे सगळेजण आनंदात आहेत पण हे दोघं फुगलेत. आता पुढचा गेम सांगते रम्या, आता शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. जीवा म्हणतोय, काय यार फसवणूक झाली आपली, पण काजू कतली खाऊन झाली, सगळं झालं, पुढे कुठला गेम आहे. रम्या म्हणते, हा आहे महत्वाचा मुद्दा. तर आतापर्यंत नवरा वर्सेस बायको स्पर्धा झाली आहे, बायको वर्सेस नवरा झाली आहे, आता रंगणार आहे जोडी वर्सेस जोडी असा सामना. आता सगळेजण आश्चर्याने बघतात, म्हणजे काय, म्हणजे आता यांना जोडीने खेळ खेळायचा आहे. रम्या आणि पार्थ सगळेच एकमेकांकडे पाहायला लागतात. मग लगेच काही सेकंदांनी असं दाखवलंय की रम्या या जोडींचे एक एक पाय बांधते. एका पायाची शर्यत असते ना, अगदी तसं. यांना फक्त इथून तिथे जायचंय बरं का. गेम खूप सोपा आहे, पण गेमच्या मध्ये या रम्याने दगड टाकलेत, म्हणजे बारीक बारीक दगड टाकलेत, जेणेकरून काव्याला त्रास होईल, त्यासोबत पार्थला सुद्धा. पण काय होतं ते बघा. मिथून काका म्हणतात, अगं बाई ए रम्या, यांचे पाय बांधून कोणता खेळ खेळणार आहेस तू. आणि काय ग, कधी मिथून काका काहीतरी म्हण वापरतात, कधी नाही आलं पाण्यात ते आलं खणात. आय डोंट लाईक दिस रम्या. अगो काय हे. रम्या म्हणते, अरे काका 3 पायाची शर्यत. मिथून काका म्हणतात, 3 पायाची, इथं 2 पायानं चालता येत नाही नीट माणसांना. रम्या म्हणते, कसं असतं ना काका, आजच्या जनरेशनमध्ये प्रत्येक गोष्टी स्पर्धा असते. प्रत्येक जोडीला जगातल्या दुसऱ्या जोडीबद्दल आकर्षण वाटतं, म्हणजे कौतुक वाटतं. अशाने काय होतं, कपल्समध्ये ना हळूहळू इगो क्लॅशेस होतात, इनसिक्युरिटीज तयार होतात. बघता बघता नवरा बायको स्वतःचे पाय खेचायला लागतात एकमेकांचे. त्यामुळे आता म्हणजे पण या दोघांनी ठरवलं, आपणच बेस्ट आहोत, आपण एकत्र मिळून सगळ्या स्पर्धेत जिंकू शकतो. तर हे एका चांगल्या कपलचं लक्षण आहे. जीवाला हे बोलता आवडलंय बरं का. रम्या पुढे म्हणतात, म्हणजे म्हणतात ना
की स्पर्धेमध्ये संसारामध्ये को रिलेशन महत्वाचं असतं. त्यामुळे बघूयात की यांच्यामध्ये कोणाचं बेस्ट कोऑर्डिनेशन आहे, जीवांदिनी की आता पार्थ म्हणतो की नाही ग रम्या, की नाही जीवांदिनी आणि काव्यार्थ. इथून काका म्हणतात वा वा, ते आणि मला आवडलं बरं का. रम्या म्हणते ओके चला तर मग इथे स्टार्टिंग लाईन आहे आणि तिकडे फिनिश लाईन आहे आणि फिनिश लाईनवर मी स्वतः उभी राहणार आहे. फिनिश लाईनवरती येऊन तुम्हा जोडींना म्हणजे नवऱ्याला बायकोला गजरा घालायचा आहे. जी जोडी सर्वप्रथम तिथे पोहोचेल त्या जोडीला विनर ठरवलं जाईल. सगळ्यांना ही स्पर्धा आवडते. रम्या म्हणते हां पण नो चिटिंग, हां मी स्वतः ॲज अ जज उभी राहणार आहे फिनिश लाईन जवळ. मग आता यांना ते पटलंय. पण नंदिनी म्हणते काय ग रम्या, खरंच या स्पर्धेची गरज आहे का ग. आता वसू आत्या म्हणतात नंदिनी खेळ आहे ग हा साधा. मग पार्थ म्हणतो हो पण माझ्या लहान भावाशी मी का कॉम्पिटिशन करू ना, चुकीचं आहे हे. नंदिनी पण म्हणते हो मला पण माझ्या काव्याशी कॉम्पिटिशन वगैरे करायची नाही आहे. काव्या म्हणते अगं ताई त्यात काय. रम्या म्हणते अरे तुम्ही आता उगी मोठी भावंडं म्हणून उगाच काहीतरी काढू नका. काय आहे ना जगातले सगळे प्रॉब्लेम आत्ताच सॉल्व्ह झाले असते मग, हो की नाही. आता सगळ्यांना ते पटतंय बरं का. मग काव्या म्हणते काय जाऊ द्या ना देशमुख, खेळूयात ना. रम्या पण म्हणते हो हो प्लीज प्लीज खेळूयात ना. अगं नंदिनी खेळ आहे ग, आय जस्ट वॉन्ट टू सी फॉर वोन, म्हणजे जिंकायसाठी मला तुम्हाला बघायचं आहे असे ही रम्या म्हणत असते. मग शेवटी पार्थ आणि नंदिनी तयार होतात म्हणजे खेळायला. मग काव्या पण म्हणते वी आर रेडी. जीवा म्हणतो वी आर रेडी. जीवा म्हणतो काय ग मग चकाचक बाई साथ देशील ना मला. नंदिनी म्हणते म्हणजे काय शेवटच्या श्वासापर्यंत. आणि आता यांची स्पर्धा सुरू झाली आहे बरं का मंडळी. आता बघा काव्या पण म्हणते काय हो देशमुख, हात नाही छोडना साथ नाही छोडना बरं का. पार्थ म्हणतो म्हणजे काय सो जन्म नाही. आणि आता सुरुवात झाली आहे बरं का यांच्या स्पर्धेला. छान दाखवली आहे ती स्पर्धा. आता हे एका म्हणजे यांचे एक एक पाय बांधलेले आहेत बरं का. सो रेडी असं म्हणून यांच्या स्पर्धेला सुरुवात होते. आता इथपर्यंतच आज काय ते दाखवलं आहे बरं का मंडळी. आता उद्या आपण बघणार आहोत की म्हणजे खेळता खेळता ते पडतात. रम्याने मध्ये अशी थोडी पांढरी खडी टाकलेली असतात, बारीक बारीक वाळूचे खडे नसतात का, ते खडे मुद्दाम रम्याने ते टाकलेत जेणेकरून काव्या पडावी किंवा ती न जिंकू नये असं काहीतरी तिचा एम असावा. आता रम्या हे मनाशीच बोलताना दाखवली आहे. शेवटी रम्या मनातच बोलते काव्या सॉरी, पार्थ सॉरी, खरं तर काव्याला त्रास व्हावा असा माझा हेतू आहे रे, पण त्यासोबत तुलाही थोडा त्रास होऊ शकतो. काय आहे ना तू जर जिंकलास ना आणि काव्याला तू गजरा माळलास तर नक्कीच त्याचा त्रास मला होणार असं म्हणून तिने ते खडे तिथे पसरवलेत असं त्यांनी फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय. रम्याने जे काही केलंय ते काही वर्क झालेलं नाही आहे, काहीतरी सस्पेन्स तो रंगवलाय एवढंच. आता इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय बरं का प्रेक्षकांनो. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी या काव्याला बरोबर सामावून घेते आणि या दोघी बहिणी बरोबर एकमेकांचा हात धरून जिंकतात आणि सगळेजण म्हणतात की जे काही होईल ते आमचं सोबत होईल. आणि यांचं जे बॉन्डिंग आहे ना ते सगळं रम्याने जज केलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि थोडी हिंट मिळाली आहे. रम्या नक्कीच या जोड्यांमध्ये गैरसमज निर्माण करणार आहे हे मला वाटतं कुठल्या तरी प्रेक्षकांनी मागे सांगितलं पण होतं आणि त्यांचा अंदाज अगदी व्यवस्थित बरोबर निघालाय. तर काय म्हणतं मंडळी, कसा वाटला आजचा हा एपिसोड मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पुढच्या भागात त्यांनी तेच दाखवलंय आणि रम्या वसू आत्याला बोलताना दाखवलीये की यांच्या जोड्यांचं काय गुपित आहे ते मला कळलंय. रम्या म्हणते वसू आत्याला या दोघांच्या नात्याला ते दोघंच फोडू शकतात, त्यामुळे काव्या आणि नंदिनीच आता त्यांच्या नात्याला तोडणार. काय वाटतं प्रेक्षकांनो, रम्याचा हा डाव सक्सेसफुल होईल का? तर नक्कीच नाही, मला तरी नाही वाटत आहे. पण ट्विस्ट येणार हे नक्की आहे. अजूनही आपण ट्विस्टची वाटच बघतोय. काव्या आणि नंदिनी थोडीच त्यांच्या नात्याला तोडणार आहे, पण कदाचित गैरसमजाचा वगैरे असा ट्विस्ट ते दाखवतील. चला तर मंडळी, कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आज मी चालली आहे माझ्या गावी, त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये हॉर्नचा आवाज येत असेल. गाडीमध्ये बसून रेकॉर्डिंग करते प्रेक्षकांनो. रिव्ह्यू द्यायचा चुकवला नाहीये. लाईक मात्र नक्की करा एवढीच अपेक्षा असते. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. तुमचं प्रेम हवंय, आणखीन काय. चला तर मग पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. भेटूयात उद्या. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.